हॅलो फ्रेंड्स, मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉफिट आणि लॉसचा प्रॅक्टिस सेट 31 पाहिलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉफिट आणि लॉसचाच प्रॅक्टिस सेट 32 कंटिन्यू करणार आहोत. प्रॅक्टिस सेट 32 मधला फर्स्ट क्वेश्चन आहे, फ्रॉम होलसेलर संतोष ब्राउट 400 eggs फॉर ₹1,500 and spent ₹300 on transport. 50 eggs fell down and broke. He sold the rest at ₹5 each. Did he make a profit or loss? And how much? आपल्याला काढायचं आहे की संतोषला प्रॉफिट झाला आहे की लॉस झाला आहे, आणि प्रॉफिट झाला आहे तर कितीचा झाला आहे आणि लॉस झाला आहे तर कितीचा झाला आहे. तर फर्स्ट आपण एक्झाम्पल समजून घेऊयात. काय म्हटलं आहे, फ्रॉम अ होलसेलर संतोष ब्राउट, होलसेलर करून संतोषने 400 eggs विकत घेतले ₹1,500ला आणि स्पेंड ऑन 300 ट्रान्सपोर्ट. तर फर्स्ट आपण लिहून घेऊयात. ॲन्सर कॉस्ट प्राईज आहे, कॉस्ट प्राइस इज इक्वल टू ₹1,500. ट्रान्सपोर्ट आहे, ट्रान्सपोर्ट आहे ₹300. टोटल काढण्यासाठी आपण पहिले ह्या दोघांची ॲडिशन करून घेऊयात. कॉस्ट प्राइस प्लस ट्रान्सपोर्ट, कॉस्ट प्राइस आहे 1,500 प्लस ट्रान्सपोर्ट आहे 300. या दोघांची ॲडिशन करून घेतली तर पहिले आपल्याला भेटतात 1,800. ओके, नेक्स्ट आहे 50 eggs फेल डाऊन. तर त्याने पूर्ण टोटल 40 eggs घेतले होते मायनस 50, बिकॉज 50 eggs काय झालेले आहेत तर ब्रेकडाऊन झालेले आहेत. सो 400मधून 50 मायनस करायचे, 400 मायनस 50. ॲन्सर येतं 350 रुपीज. ही सोल्ड द रेस्ट ॲट ईच ₹5. each ₹5. 350 into 5. 350 into 5. 500. 5 5s are 25. 2 carry. 5 3s are 15. 16 and 17. 1,750 रुपीज झाले. त्याचे सोल्ड करून त्याला भेटलेला प्रॉफिट. तर त्याने पूर्ण टोटल जो खर्च केलेला होता तो होता 1,800, आणि एग्स सोल्ड केल्यानंतर म्हणजे विकल्यानंतर त्याला पैसे भेटलेले आहेत 1,750 रुपीज. तर इथे संतोषला झालेला आहे लॉस. तर आपण लॉसचा फॉर्म्युला टाकतो आहे. लॉस इज इक्वल टू टोटल कॉस्ट प्राईज मायनस सेलिंग प्राईज. कॉस्ट प्राईज मायनस सेलिंग प्राईस. तर कॉस्ट प्राईज आहे त्याची 1,800 मायनस सेलिंग प्राईज आहे 1,750. रफमध्ये करून घ्या. संतोषला 50 रुपीजचा काय झालेला आहे लॉस. सेकंड एक्झाम्पल आहे, अब्राहम ब्राउट गुड्स वर्थ ₹50,000 अँड स्पेंट ₹7,000 ऑन ट्रान्सपोर्ट. अँड acquire if he sold the good for ₹65,000. Did he make a profit or a loss?
हाऊ मच, तर त्याला अब्राहमला प्रॉफिट झाला आहे की लॉस झाला आहे आणि किती झाला आहे तो ते आपल्याला काढायचं आहे. फर्स्ट कॉस्ट प्राईस लिहून घेऊयात. कॉस्ट प्राईज आहे 50,000. ट्रान्सपोर्टचा खर्च आहे त्याचा 7,000. आधी ह्या दोघांना आपण प्लस करून घेऊयात. 50,000 प्लस 7,000 आन्सर आहे 57,000. ओके. ही सोल्ड ही गुड्स फॉर 65,000. डीड ही मेक ऑर प्रॉफिट, तर इथे त्याने कितीला विकलेलं आहे ते सगळं पूर्ण, म्हणजे सेलिंग प्राईस काय आहे त्याची. सेलिंग प्राईस इज इक्वल टू 65,000. तर ही आहे त्याची कॉस्ट प्राईज, ही आहे सेलिंग प्राईज. तर सेलिंग प्राईज कॉस्ट प्राईजपेक्षा जास्त आहे म्हणून त्याला झालेला आहे प्रॉफिट. प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. इथे सेलिंग प्राइस आहे 65,000 मायनस 57,000. मी तुम्हाला हे करून दाखवते. 65,000 मायनस 57,000. 0 0 0 15 5 15मधून 7 गेल्यावर राहतात 8 8. अब्राहम मेड प्रॉफिट 8,000 रुपीज. ओके. नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल आहे. अजित कौर ब्रॉट अ 50 kg sack of sugar for rupees 1,750, but as sugar price fell, she to sell it at rupees 32 per kg. How much loss did she incur? तर यामध्ये तिला किती रुपीजचा लॉस झालेला आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर चला फाइंड आउट करून घेऊयात. फर्स्ट 50 kg sack of sugar. कॉस्ट प्राइस किती दिलेली आहे 1,750 रुपीज. तर 50 kgची दिलेली आहे आणि पर के जी तिने किती विकलेला आहे म्हणजे सेल केलेला आहे तर 32 रुपीज पर के जी. तर मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. 0 10 0 0 15. आन्सर आलेला आहे 1,600. तर ही आहे आपली सेलिंग प्राइस. लॉस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. कॉस्ट प्राइस आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे 1,750 रुपीज मायनस सेलिंग प्राइस आपण फाइंड आउट केलेली आहे 1,600 रुपीज. तर सबस्ट्रॅक्शन करून घ्यायचं आहे 1,750 रुपीज मायनस 1,600. 0 से 0 5मधून 0 गेले 5 7मधून 6 गेले 1 1मधून 1 गेलं 0 150. नेक्स्ट फोर्थ एक्झाम्पल आहे. कुसुमताई ब्रॉट 80 कुकर्स ॲट ₹700 each. Transport cost her ₹1,280 rupees. If she earned a profit of ₹18,000, what should be the selling price per cooker? तर तिला प्रत्येक कुकर मागे किती सेलिंग प्राइस भेटली आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. लेट्स गो.
Answer. In this example, already give the profit rupees 18,000. So firstly write down profit is equal to 18,000. 80 cookers, each price is 700. 700 into 80. ओके, ही भेटलेली आहे आपल्याला प्राइस 80 कुकरची. 80 कुकर्स इज इक्वल टू 56,000 रुपीज. ट्रान्सपोर्ट खर्च लागलेला आहे. ट्रान्सपोर्ट इज इक्वल टू 1280 रुपीज. तर पहिले ॲडिशन करून घेऊयात. प्लस 1280 रुपीज. 08275. ओके, तर ही भेटलेली आहे आपल्याला टोटल कॉस्ट प्राइस. टोटल कॉस्ट प्राइस इज इक्वल टू 57,280 रुपीज. कुसुमताईंना काय झालेलं आहे? प्रॉफिट झालेला आहे. कुसुमताई किती प्रॉफिट झालेला आहे त्यांना? कुसुमताई प्रॉफिट इज इक्वल टू 18,000. ओके, तर प्रॉफिटचा फॉर्म्युला लिहून घेऊयात. प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. तर सेलिंग प्राइस आपल्याला काढायची आहे. तर कुसुमताईंना प्रॉफिट जो आहे तो दिलेला आहे 18,000. सेलिंग प्राइस आपल्याला काढायची आहे. सो सेलिंग प्राइस ॲज इट इज अँड कॉस्ट प्राइस जी आहे ती आपण काढलेली आहे 57,280 रुपीज. सेलिंग प्राइस इज इक्वल टू 57,280 प्लस 18,000. ॲडिशन करून घेऊयात ह्या दोघांची. प्लस 75,280 रुपीज. ही काय आलेली आहे आपली सेलिंग प्राइस. प्राइस इज इक्वल टू 75,280 रुपीज. सेलिंग प्राइस ऑफ 1 कुकर ची काढायची आहे आपल्याला. तर कंप्लीट भेटलेली आहे आपल्याला टोटल 75,280 रुपीज अपॉन ईच काढायची आहे आपल्याला. तर 80 कुकरसाठी काढतोय आपण. इज इक्वल टू 0 से 0 कॅन्सल. 941. आन्सर आलेलं आहे आपलं 941. सेलिंग प्राइस ऑफ ईच कुकर इज इक्वल टू 941.
नेक्स्ट 5th अँड 6th एक्झाम्पल सेम सॉल्व करायचे जसे आपण बाकीचे एक्झाम्पल सॉल्व केलेत. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 33 सोबत. बाय.